रबाळे पोलिसांची कोम्बिंग मोहीम, 14 आरोपींवर गुन्हे दाखल, देशी कट्टा जप्त। रबाळे पोलीस ठाणे हद्दीत नवी मुंबई पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली। या कारवाईत 7 पोलीस ठाण्यांतील 4 पोलीस निरीक्षक, 16 API आणि 184 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। नोसील नाका, अर्जुनवाडी, घनसोली, साईनाथवाडी व रबाळे परिसरात छापे टाकून अंमली पदार्थ, अवैध दारू, गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली। दरम्यान एका आरोपीकडून देशी कट्टा, 2 जिवंत कारतुसे व ब्राऊन शुगरच्या 100 चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या। या मोहिमेदरम्यान एकूण 14 आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून 229 वाहनांची तपासणी करून 92 वाहनांवर कारवाई करण्यात आली। नवी मुंबई येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। व इतर अवैध धंद्यांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स या भूमिकेवर सदरची कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री मिलिंद भारेंद्र साहेब, तसेच पोलीस उपायुक्त पंकज डहाणे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार एक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे। अंमली पदार्थ विक्री करणारे, अंमली पदार्थांचा वापर करणारे, अवैध दारूधंदे, जुगार, मटका तसेच इतर जे काही अवैध व्यवसाय हद्दीमध्ये आहेत त्यांचा कोम्बिंग ऑपरेशन मध्ये समूळ नाश करण्यासाठी व शोध घेऊन त्या आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे। आता ही कारवाई 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहे। त्यानंतर यामध्ये जी काही कारवाई झालेली आहे त्याची सविस्तरपणे आपल्याला माहिती देण्यात येईल। तर या कारवाईमध्ये किती हवालदार आहेत, अंमलदार आहेत या संदर्भात काय? 4 पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 184 अंमलदार याकरिता डेप्यूट करण्यात आलेले आहेत। रबाळे पोलीस ठाण्यामध्ये एवढी मोठी जे कोम्बिंग ऑपरेशन जे तुम्ही करताय ती पहिल्यांदाच होत आहे। यापूर्वी सुद्धा आपण कोम्बिंग ऑपरेशन राबवलेले आहेत, परंतु पुन्हा या कारवाया कराव्या लागतात आणि त्याची मोहीम ही सतत चालू राहणार आहे। आणि या बाबतीत कुठल्याही प्रकारचं धरसोडपणा किंवा आरोपींवर ढिलाई होणार नाही व कडक कारवाई करण्यात येईल। सुरक्षतेच्या